कधी विचार केलाय का, तुमचं हसणं लोकांना दिसतं, पण त्यांची नजर तुमच्याकडून काय शोधते हे तुम्ही ओळखता का? सत्ता म्हणजे फक्त हसणं नाही, ती म्हणजे निरीक्षणाची कला. एकदा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सांगितलं, गोरे सर, ऑफिसमध्ये सगळे माझे मित्र आहेत. मी विचारलं, सगळेच मित्र, मग स्पर्धा कोण करतोय? तो हसला, पण त्या हसण्यात असुरक्षितता होती. मी शांतपणे म्हणालो, मित्रासारखं वागा, पण गुप्त हेरासारखं पहा. सत्तेचा खेळ म्हणजे फसवणूक नव्हे, तो म्हणजे निरीक्षणाचं शास्त्र. लोक काय बोलतात त्यापेक्षा ते काय लपवतात हे ऐकणं महत्वाचं असतं. त्यांच्या शब्दावर नाही, त्यांच्या हावभावांवर लक्ष ठेवा. त्यांचा चेहरा काही सांगतो, पण डोळे काही वेगळं सांगतात. ज्याच्याकडे माहिती आहे त्याच्याकडे नियंत्रण आहे. मित्रासारखं वागा, विनम्र राहा, त्यांना समजून घ्या, पण निरखत राहा. ते कोणावर खुश आहेत, कोणावर नाराज आहेत, कशाने प्रभावित होतात, ही माहिती म्हणजे तुमचं सर्वात मोठं शस्त्र. पण लक्षात ठेवा, निरीक्षण म्हणजे संशय नाही, निरीक्षण म्हणजे तयारी. सत्तेचं रहस्य म्हणजे गुप्तता, पण सत्तेचं सौंदर्य म्हणजे माणुसकी. हुशार बना, पण नम्र राहा, कारण खरा बुद्धिमान तोच जो सगळं बघतो पण काही बोलत नाही. फॉलो करा, कारण इथं शिकतो आपण द 48 लॉज ऑफ पॉवर मधून. सत्तेचा खेळ बुद्धीने जिंकायचा, फसवणुकीने नाही.